बारामतीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक 2 मार्च रोजी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जाहीर सभा। आम्ही खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रभू श्री रामचंद्राच्या वैचारिक शक्तीतून आम्ही हिंदू राष्ट्रवादी आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारासोबतच सावरकरांच्या विचारांना मानणारे, त्याचबरोबर आम्ही जे आहेत खुल्या वर्गातील रक्षणासाठी, त्या जागांच्या रक्षणासाठी, म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये या देशातला हिंदुस्थानी चमकला पाहिजे, म्हणजे साता समुद्रा पार ही गुणवत्ता दिसली पाहिजे। गुणवंतांसाठी आम्ही हे चॅलेंज केलेलं आहे। ब्राह्मण असणं गुन्हा नाही, क्षत्रिय असणं गुन्हा नाही, वैश्य असणं गुन्हा नाही, मारवाडी असणं गुन्हा नाही आणि जैन असणं गुन्हा नाही, खुल्या वर्गात असणं, ओपन कॅटेगरीमध्ये असणं गुन्हा नाही। आज एवढ्या कमी जागा राहिल्यात, विद्यार्थी रडत आहेत आणि आमच्यासारख्यांची मुलं जी आरक्षणाचा लाभ घेत नाहीत, आमच्यासारख्यांची याचिका का दाखल करावी लागली डायरेक्ट, कारण आमची मुलं आरक्षणाचा लाभ घेत नाहीत, आमचे मुलं खुल्या वर्गातून शिकतात। त्या जागा जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जर तुम्ही कापून जर कट करून जर ठेवल्या तर फक्त 12% मुलांसाठी जागा राहतात आणि मुलींसाठी फक्त 33% जागा राहतात। या सगळ्या प्रिजुडिस आहे। 12% फक्त मुलांसाठी आणि 33% फक्त मुलींसाठी जागा राहतात खुल्या वर्गातल्या। त्यामुळे मुलांचं जे मनोधैर्य आहे हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती, त्या हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती त्यांच्या मनात ही जाणीव व्हायला लागली की मी का शिकू। एक आता परत जातीचा उल्लेख करून म्हणजे जरंग्यासारखं मला कोणाला म्हणजे हिनवायचं नाही, परंतु मला सांगायचंय, सरकार सोलापूरमधून विद्यार्थी फोन करत आहेत, पुण्यातून फोन करत आहेत, नाशिकातून फोन करत आहेत, नुसते ब्राह्मणाचेच नाही तर वंजारी भाऊ सुद्धा फोन करत आहेत, इतर मागासवर्गीय सुद्धा करत आहेत, सांगत आहेत सर खुल्या वर्गातल्या जागा कमी होणं म्हणजे खुले गुणवंत जे सगळ्या जाती धर्मातले असतात त्यांच्यावर अन्याय करणं आहे। आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तातडीने सरकारनं जसं विशेष अधिवेशन घेतलं तसंच नतमस्तक व्हावं, माफी मागावी खुल्या वर्गातली। वारंवार तुम्ही म्हणत आहात, काय म्हणत आहात की आम्ही ओबीसींचं काढून देणार नाही, परंतु सरकार तुम्हाला असं वाटत नाही का खुल्या वर्गातल्या सुद्धा हिंदुस्थानी आहेत, प्रभू श्री रामचंद्राला मानणार आहेत, तेव्हा तुम्ही नतमस्तक व्हावं आणि तुम्ही जे पास केलेलं बिल आहे ज्याच्यावर आधारित तुम्ही नोटिफिकेशन काढलंय तो कायदा वापस घ्यावा। पुन्हा एकदा मी तुम्हाला संधी देतो न्यायालयामध्ये, तशी संधी तुम्हाला न्यायालय देईल की नाही ते सांगता येत नाही। महत्वाचा मुद्दा दुसरा एक होता तो कोणती प्रमाणपत्राचा, तो मुद्दा या याचिकेमध्ये आहे का? ह्या याचिकेमध्ये स्पष्टपणे जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 2021च्या निवाड्यामध्ये खत्री कमिशनच्या बाबतीत स्पष्टपणे 300 ते 400 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की खत्री कमिशनला निगेटिव्ह केलेलं आहे आणि त्यामुळे 2004चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा असं या याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। दिलीप भोसले आणि ती समिती आहे, ती समिती सुद्धा जी आहे कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध आहे, ती सुद्धा रद्द करावी ते सुद्धा म्हटलेलं आहे।